इकडे पुण्यातील व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊसवर ठेवण्यात आलेल्या 20 कोविड योद्धा डॉक्टरांना तडकाफडकी इतरत्र हलवण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। अधिकारी मात्र आता या वादावर सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना दिसतात। पण या निमित्तानं ससूनच्या कोविड योद्ध्यांच्या निवासाची परवड अजूनही होत असल्याचं समोर आलं आहे। याबद्दलचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधील कोविड योद्धे डॉक्टरांची राहण्याची परवड अजूनही सुरूच आहे। सुरुवातीला त्यांना 1-1.5 महिना हॉटेलमध्ये ठेवलं होतं, पण त्याचं बिल 1 कोटीच्या पुढे गेल्यामुळे ती भरण्याची क्षमताही ना आरोग्य विभागाची राहिली ना कलेक्टर ऑफिसची राहिली। म्हणून त्यांना मग सरकारी रेस्ट हाऊसेस जे आहे तिथं ठेवलं होतं। याच ठिकाणी हे जे पुण्याचं आहे व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊस, इथं त्यांना ठेवलं होतं। साधारण 20 डॉक्टर इथं 20 खोल्या त्यांना दिल्या होत्या। पण जेव्हा ही गोष्ट अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री यांना कळली तेव्हा ते संतापले अधिकाऱ्यावर। ते म्हणले की हे जे रेस्ट हाऊस आहे व्हीव्हीआयपी हे ग्रीन हाऊस म्हणून ओळखलं जातं। इथं फक्त मुख्यमंत्री, डीसीएम आणि उपसचिव दर्जाचे वरचेच अधिकारी राहू शकतात। म्हणून ते सगळे खडाखडी झाली। अधिकारी मग तात्काळ ह्या सगळ्या डॉक्टरांना इथून चेकआउट करण्यात आलं आणि दुसरीकडे त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली। या संदर्भात आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग साहेब आहेत, आपण त्यांनाच विचारूया। असं सांगितलं जातं की इथं ठेवलेले जे डॉक्टर होते 20 खोल्या आपण त्यांना अलॉट केल्या होते। कोविड योद्धे जे आहेत हे सगळ्या महामारीमध्ये त्यांना ठेवलं होतं, पण त्यांना आपण इथून पुन्हा चेकआउट केलं। आता नेमकं कुठं ठेवलं आणि इथून हलवण्याचं नेमकं कारण काय? हे प्रशासनाच्या रिक्विजिशन ऑर्डरच्या नुसार 20 खोल्या ठेवण्यात आलेल्या होत्या, पण नंतर असं लक्षात आलं हा केवळ तांत्रिक मुद्दा आहे। या बिल्डिंगची HVAC सिस्टीम जी आहे ती कंबाईंड आहे। कुठल्याही खोलीला स्वतःचं वेगळं एअर कंडिशनिंग नाही आहे। केंद्र शासनाच्याही नियमानुसार, नवीन नियमानुसार कोविडच्या HVAC सिस्टीम ही कोविड या प्रकारात चालत नाही। आता 33 पैकी जर 20 खोल्या यांना दिल्या तर उरलेल्या 13 खोल्या किंवा एकाचा संसर्ग दुसऱ्यालाही व्हायची शक्यता होती। मुळात त्यांना आम्ही म्हणजे प्रशासनाचाच हा पूर्णपणे निर्णय आहे। या बाबतीत माननीय उपमुख्यमंत्री किंवा यांचं असं काही म्हणणं नव्हतं। प्रशासनाच्या निर्णयानुसार आम्ही यांना या व्हीव्हीआयपी रेस्ट हाऊसमधून दुसरं आमचं व्हीव्हीआयपी न्यू सर्किट हाऊस जे आहे तिथे त्यांना हलवण्यात आलेलं आहे। नेमकं काय झालं याचा खुलासा स्वतः अजितदादाच करतील तरच यातलं नेमकं सत्य काय बाहेर येईल। पण असं सांगितलं जातं की अजितदादाच्या आदेशांवरूनच इथले जे कोविड योद्धे जे आहेत 20 डॉक्टर यांना इतरत्र हलवण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।